मकर संक्रांत निमित्तानं पतंग मोठ्या प्रमाणात उडवले जातात, पण या दरम्यान पतंग उडवताना अजूनही नायलॉन मांजाचा सर्रासपणे वापर होतोय। नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजाविरोधात भूमिका घेऊन कारवाई करत असले तरी अजूनही काही जण नायलॉन मांजा वापरत असल्यानं पक्षी जखमी होत आहेत। सकाळपासून नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे काही पक्षी दगावले तर काही जखमी झाले। नाशिकमध्ये व्हाईट वेलफेअर सोसायटी या पक्षीमित्र संघटनेकडून जखमी झालेल्या पक्ष्यांची रेस्क्यू करून त्यांच्यावर उपचार करण्याचं काम सुरू आहे। सकाळपासून जवळपास 10 पक्ष्यांना रेस्क्यू केले। जखमी असलेल्या पक्ष्यांवर उपचार आम्ही करत आहोत, तर पक्षी मृत्युमुखी पडल्याचं देखील सांगण्यात आले। याच संदर्भात पक्षीमित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे, त्यांनी दिलेली ही माहिती। वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी नाशिक मध्ये पूर्ण टीम काम करत आहे। तर आज सकाळपासून बरेचसे पक्षी हे नायलॉन मांजेच्या विळख्यामध्ये अडकून पडत आहेत। हे दरवर्षीचं प्रमाण वाढत जात आहे। तर याच्यावरती कडक शासनाने कारवाई करावी हे आम्ही नेहमीच विनंती करत असतो। तर तसंच हा सर्रासपणे छुप्या पद्धतीने मार्केटमध्ये नायलॉन मांजा विक्री अजूनही चालू आहे। व तसेच शासनाने जसं पोलीस आयुक्तांनी पण कठोर कारवाई चालू केल्या आहेत। तडीपारीसारख्या कारवाया 2 वर्षापासून चालू आहेत, तरीही नायलॉन मांजा हा छुप्या पद्धतीने मार्केटमध्ये उतरतो आहे। याच्यावरती प्रॉपर बंद हो अशी आम्ही विनंती करतो। व खूप सारे पक्षी जखमी होत आहे, मुख्य जनावरं अडकले जातात, तसे सगळ्याच प्रकारचे पाळीव प्राणी पण येतात, जे दुर्लभ प्राणी आहेत जसे गार वगैरे, जे मानवी जीवनापासून खूप लांब असतात, ते सुद्धा त्याच्यापर्यंत त्या विळख्यामध्ये अडकले जात आहेत। तुम्ही किती दिवसपासून काम करतो आणि आतापर्यंत किती पक्ष्याचे जीव वाचवले? आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आहे आणि हे वर्षानुवर्ष काम आमचं चालूच असतं। नेहमीच वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी ही काम करत आहे आणि करत राहील। तरुण पिढीला काय संदेश देणार आहे? त्यांच्या नागरिकांनी त्यांच्या मुलांना बंदी ठेवावी, नायलॉन मांजा वापरू नये। व आजूबाजूला पण कोणी वापरत असेल तर त्याला पण तिथल्या नागरिकांनी कळवावं का नायलॉन मांजा वापरू नये असं सांगावं। प्रत्येकाला ऐकण्याची एक क्षमता असते, कोणी ना कोणी एक व्यक्ती असतो का तो समजून चांगलं सांगू शकतो। तर कृपया एकमेकांना सहाय्य करून आपण निसर्ग वाचूया व नायलॉन मांजाला कुठेतरी रोक लावूया।